लग्नाची बेडी या मालिकेच्या 7 मार्चच्या भागामध्ये अन्वी चिडलेली असते आणि सांग लवकर माझ्या राघव मामाला कुठे ठेवलेलं आहेस. त्यावरती काजल सांगते मी तुला एका अटीवरती सांगेन, आधी मला इथून सोड. यावरती अन्वी म्हणते ठीक आहे मी सोडते, पण न तू लगेच सांग राघव मामाला कुठे ठेवलेस. मग आरुष म्हणतो अन्वी थांब. मग आरुष अन्वीला थांबवतो. त्यावरती आरुष म्हणतो हे बघा काजल मॅम, तुम्ही आधी सांगा मग आपण सोबतच इथून बाहेर पडू. पण काजल ऐकायला तयार नसते. आधी मला इथून सोडवा आणि त्यानंतरच मी सांगेन की राघव कुठे आहे, असं म्हणत ती हट्टाला पेटते. मग अन्वी आणि आरुष या दोघांचाही नाईलाज होतो. दोघंजण तिला सोडवण्यासाठी प्रयत्न करायला लागतात. पण हे सगळं सोडवत असताना काजल सांगते मला पाणी हवं आहे आणि ती अन्वीकडे पाणी मागते. अन्वी पाणी द्यायला जाते तोपर्यंत काजल तिकडून एक वस्तू घेते आणि ती आरुषच्या डोक्यात घालते आणि त्याच वेळेला आरुष आणि इकडे अन्वीला धोका देऊन काजल दार लावून पळून जाते. आता मात्र अन्वी आणि आरुष आपण खूप मोठ्या याच्यामध्ये फसलो आहोत असा विचार करत आता तिकडे दोघंजण आतमध्ये लॉक होतात. इकडे तोपर्यंत लग्नाच्या मंगलाष्टका सुरू होतात आणि आता लग्नाचे विधी पुढचे सुरू होतात. मंगळसूत्र घालणं, एकमेकांच्या गळ्यामध्ये हार घालणं, हे सगळे विधी चालू असताना लाईट्स जातात. ऋषभ म्हणतो 2 मिनटं मी लाईटचं काय होते बघतोय, मग त्यानंतर लग्न लावूया. त्यावर ती थांबण्यासाठी तयार नसलेला आता मात्र विशाल सांगतो नाही नाही गुरुजी तुम्ही विधी चालू ठेवा, म्हणजे मुहूर्त टळायला नको. रुक्मिणी म्हणते हो हो मुहूर्त टळायला नको. आणि हाच घाई आता विशालला भारी पडणार असते. विशालला ही घाई भारी पडते आणि लाईट्स येतात. लाईट्स येईपर्यंत तोपर्यंत इकडे सिंधू आणि आता दोघींनी एक्सचेंज केलेलं असतं. सिंधू आणि काजल एक्सचेंज होतात आणि लग्न काजलसोबत होतं. लग्नाचे विधी संपन्न झाल्यावरती लाईट्स येतात. लाईट्स आल्यावरती पाहतात तर काय, समोर आता सिंधू नसते, तिकडे एक वेगळीच मुलगी असते. विशाल म्हणतो तू मला धोका दिलास सिंधू. यावरती सिंधू म्हणते धोका कुणी कुणाला दिला हे तर बघा, असं म्हणत ती आता काजलला आपल्या तोंडावरचा घुंगट काढायला सांगते आणि म्हणते याचं लग्न झालेलं आहे. राघव ज्या गोष्टी सांगत होता त्यातली गोष्ट आणि गोष्ट खरी होती. याचं लग्न झालेलं आहे आणि हिचे लग्न दुसरं कोणाशी नाही तर अश्विनी नावाची मुलगी तीच काजल हिच्याशी झालेलं आहे. आता काजलला बघून सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो. विशाल म्हणतो काय चाललंय हे सगळं. मग मात्र आता इकडे काजल फ्लॅशबॅकमध्ये जाते. ॲक्च्युली काजल जिथून पळून गेलेली असते ती पळून न जाता ती सिंधूला भेटलेली असते आणि सिंधूने तिला सांगितलेलं असतं की थँक्यू, तू माझी मदत करतेस यासाठी तुझे खूप खूप आभार. पण आता लाईट्स गेली की आपण एक्सचेंज करायचं आहे, तू माझ्या जागी मी तुझ्या जागी, असं म्हणत दोघींनी केलेला प्लॅन आता सगळ्यांच्या समोर काजल सांगते आणि सांगते की मी सिंधूची मदत करत होते. दोघींचा ठरल्याप्रमाणे लाईट्स जातात. त्यावेळेला काजलला शंका असते की जर लग्नाचे विधी लाईट्स आल्यानंतर झाले तर. सिंधू सांगते नाही, हा ना इतका उतावळा झाले ना विशाल की तो लग्नासाठी लाईट्स ऑफ होऊन तर लग्न करायला तयार होईल. मग हा प्लॅन वर्कआउट होतो. त्यावेळेला आता गौरीताई म्हणतात काजल खोटं बोलती आहे. काजल म्हणते नाही आई, या सगळ्यामध्ये तुम्हाला पण हे सगळं माहिती होतं. मी विशालवरती नितांत प्रेम केलं आणि यानेच सगळं कारस्थान रचलं. यावरती विशाल म्हणतो खोटं चाललंय सिंधू, तुम्हाला फसवलं. सिंधू म्हणते तू फसवलंस मला आणि सिंधू याच्या एक सणकन थोबाडीत लावून देते आणि राघवला याने किडनॅप केलंय. राघव जे सांगत होता ते सगळं खरं होतं. याने राघवला किडनॅप केलंय. रुक्मिणी हजरते काय झालंय हे सगळं, असं म्हणत आता मात्र रुक्मिणी म्हणते राघव कुठे आहे. काजल सांगते याने राघवला किडनॅप कर सिंधूला लग्नाची धमकी दिली की माझ्यासोबत जर तू लग्न केलं नाहीस तर मी राघवला किडनॅप करेन आणि याने राघवला किडनॅप केलं आहे. पण या सगळ्या ट्रॅपमध्ये सिंधूने मला अडकवलं, म्हणजे सिंधूने मला किडनॅप केलं आणि याला कॉल केला होता. यावरती रत्नाकर म्हणतो सिंधू हे काय चाललंय. मग ज्या वेळेला आरुषने रिपोर्ट दाखवले रजिस्टर मॅरेजचे तेव्हा तू म्हटलीस की हे सगळं खोटं आहे. सिंधू म्हणते हो, कारण याच्या ताब्यामध्ये राघव होता. काजल सांगते मग याने मला सोडवण्यासाठी सिंधूने त्याच्याकडे मागणी केली की मी काजलला सोडवते आणि तू राघवला सोडव. पण तरीसुद्धा हा फ्रॉड माणूस माझ्यावरती प्रेम करत असून सुद्धा
तो मला मारण्यासाठी सांगितला आणि मला काही फरक पडत नाही, मी राघवला सोडणार नाही. आणि त्याच वेळेला माझे डोळे उघडले. मी याच्यावरती मनापासून प्रेम केलं, पण याने मला फसवलं. हा सिंधूला फसवू पाहत होता. याचं माझ्याशी ऑलरेडी एक लग्न झालंय आणि सिंधूला हे समजलं होतं, म्हणून सिंधू लग्नाला नकार देणार, तर याने राघवला किडनॅप केलेला आहे. असं म्हणत आता सगळा घडलेला प्रकार काजल पहिल्यापासून ते शेवटपर्यंत सगळं सांगते. रुक्मिणी म्हणते, मग काय झालं, राघव सापडला का? सिंधू नकारार्थी मान हलवते. त्यावरती काजल सांगते, माझा याच्यावरचा विश्वास उडाला तरी पण मी याला धोका द्यायला तयार नव्हते. मी अन्वी आणि आरुष यांना धोका देऊन पळून चालले होते, पण त्याच क्षणाला मला समजलं की नाही, या सगळ्यामध्ये मी पळून जाऊन खूप मोठी चूक करते, म्हणून मी पुन्हा धावत आले आणि आता इकडे आरुष आणि अन्वीला येऊन भेटले. मी आरुष आणि अन्वीला भेटले तेव्हा दोघांना पण आश्चर्य वाटलं की पळून गेलेली मी परत कशी काय आली. त्यावेळेला पुढे काजल सांगते की मी पळून गेले होते, पण मी परत आले आणि आरुष आणि अन्वीला राघवचा पत्ता सांगितला. आता मात्र आरुष आणि अन्वीला राघवचा पत्ता सांगितल्यावरती दोघंजण राघवला शोधण्यासाठी बाहेर पडलेले असतात. आणि इथेच आता काजलने मोठा डाव करत सिंधूला येऊन भेटलेली असते आणि सिंधू आणि तिने लग्नामध्ये एक्सचेंज करायचा प्लॅन केलेला असतो. असं सगळं काजल सविस्तर सांगते आणि ती सांगते, हा माणूस नाही, हैवान आहे, हैवान. याने ना हॉस्पिटलमध्ये सुद्धा राघवला मारण्यासाठी मलाच पाठवलेलं. राघवला इंजेक्शन देऊन मारण्यासाठी याने मला पाठवलं आणि मला या सगळ्यात अडकवलं. असं म्हणत आपल्या लग्नाचा खराखुरा फोटो काजल दाखवते आणि सांगते, हे बघा, हे सगळं आईंना पण माहिती होतं. आईंना पण माहिती होतं की विशालचं आणि माझं एकमेकांवरती प्रेम आहे, तरीसुद्धा आई या सगळ्यामध्ये सामील होत्या. यांनी आपल्या मुलाची साथ दिली आणि मला धोका दिला, सिंधूला धोका दिला, तुमच्या घरच्या सगळ्यांना धोका दिलेला आहे. या दोघं मिळून हे सगळं केलेलं आहे. मी पण यात सामील होते, पण वेळीच माझे डोळे उघडलेले आहेत. असं म्हणत काजल सगळा प्रकार सांगते आणि मग मात्र सगळ्यांच्या पायाखालची जमीनच हादरते. कारण स्वतः काजलच्या तोंडून सत्य ऐकून पुराव्यासकट हे बघून आता विशालला पळवाट कोणतीच उरलेली नसते. विशालकडे सरेंडर होण्याशिवाय दुसरा कोणता पर्याय नसतो. तरीसुद्धा एक शेवटचा प्रयत्न म्हणून काजलवरती हात उगारतो. खबरदार काजल, असं म्हटल्यावरती सिंधू त्याचा हात वरचेवर धरते आणि तू खबरदार, आत्ताच्या आत्ता इथून चालता हो. राघव कुठे आहे ते सगळं सांग, राघवला सोड. यावरती विशाल म्हणतो, तुला काय वाटलं हे सगळं इतकं साधं सोपं सरळ असेल का? आणि विशाल आता सिंधूवरती चिडतो, आपल्या खिशातून बंदूक काढतो आणि बंदूक वरती धरतो आणि नंतर आपल्या माणसांना इशारा करतो. तो म्हणतो, तुला काय वाटलं मी हरेन का? मी या सगळ्यामध्ये हरलेलो नाही. तुझं लग्न माझ्याशीच व्हायला पाहिजे. चला सगळ्यांना बंदी करा. असं म्हणत रत्नाकर, ऋषभ, ऋतुराज सगळ्यांच्या पाठी एक एक बंदूकधारी माणसाला उभं करून विशालने बाजी पलटलेली असते. ऐन वेळेला हातात आलेली बाजी पलटल्यामुळे सिंधूला जबरदस्त धक्का बसतो. सिंधू इकडे तिकडे पाहायला लागते आणि खबरदार जर माझ्या राघवला काही झालं तर. यावरती विशाल म्हणतो, तू जर माझ्याशी लग्न केलंस तर आणि तरच राघवला काही होणार नाही. चल आत्ताच्या आत्ता लग्नाला तयार हो. असं म्हणत विशाल आता सिंधूला लग्नासाठी जबरदस्ती करतो. सगळ्यांच्या मागे बंदूक लावायला सांगून सिंधूचा हात धरून तो आता 7 फेरे घेत असतानाच राघवची धमाकेदार एंट्री होते. सिंधूचा हात झटकते. विशाल म्हणतो, तू अशी नाही ऐकणार. तितक्यात राघव येतो आणि सिंधूवरती विशालने उचललेला हात धरतो आणि त्याचा हात मुरगळतो आणि खबरदार, सिंधूला जबरदस्ती लग्न करण्याचा प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे. असं म्हणत राघवने त्याचा हात पिरगळलेला असतो. सिंधू आता राघव सुखरूप आहे म्हणून खुश असते. सगळे रत्नपारखी राघव सुखरूप असल्यामुळे खुश असतात. राघवने आयत्या वेळेला एंट्री करून विशालचं तोंड बंद केलेलं असतं. आता राघव सुखरूप असतो. आरुष आणि अन्वीने त्याला सोडवलेलं असतं. विशालचा पर्दाफाश झालेला असतं. लग्न मोडलेलं असतं. मधूचा खेळ संपलेला असतो. विशालचा खेळ संपलेला असतो. आता इथून मालिका एका वेगळ्या वळणावरती टर्न होताना आपल्याला दिसणार असते. कारण राघव सुखरूप आहे. राघवचं सिंधूवरील प्रेम सिद्ध झालंय. मग राघव सिंधू कसे एकत्र येणार पाहणं रंजक ठरेल.